नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज नागरिकशास्त्र इयत्ता 7वी आणि प्रकरण 6 मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये या पाठाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। मागील पाठात आपण संविधानाने दिलेल्या हक्कांचा अभ्यास केलेला आहोत, तर त्यातून आपल्याला भारतीय नागरिकांना कोणते हक्क असतात हे समजलेलं आहे। एवढेच नव्हे तर हक्कांना न्यायालयाचे संरक्षण असते हेही आपण शिकलेलो आहोत। शिवाय मूलभूत हक्कांचे आपले व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातील महत्त्व लक्षात आलं। या पार्श्वभूमीवर आपण मार्गदर्शक तत्व म्हणजे नेमके काय हे समजून घेऊया। तर मूलभूत हक्क शासनाच्या अधिकारावर निर्बंध घालतात। खालील सूची वाचा म्हणजे शासनावर कोणते निर्बंध असतात हेही लक्षात येईल। उदाहरण आपण पाहूयात। शासनाने नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा व लिंग यावर आधारित भेद करू नये। 2. कोणालाही कायद्यापुढील समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये। पुढचा आहे कोणत्याही व्यक्तीची जीवित हिरावून घेऊ नये। त्यानंतरचा आहे धार्मिक कर लादू नये। म्हणजे शासनाने काय करावे याविषयीच्या काही सूचना संविधानाने स्पष्ट केलेल्या आहेत। या सूचनांचा हेतू म्हणजे संविधानाच्या उद्देशिकेत जी उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत ती प्राप्त करण्यासाठीचे मार्गदर्शन होय। म्हणूनच या सूचनांना मार्गदर्शक तत्वे असे म्हटले जातं। मग मार्गदर्शक तत्वांचा समावेश का केला हे आपण पाहूया। मार्गदर्शक तत्वाचा समावेश का केला हे पाहूया। भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशात सुव्यवस्था निर्माण करण्याचे, सुरळीत राज्यकारभार करण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर होते। दारिद्र्य, मागासलेपणा, निरक्षरता दूर करण्याची देशाची घडी दूर करून आपल्या देशाची घडी नीट बसवायची होती। मग राष्ट्रबांधणीचे कार्य करायचे होते। त्यासाठी नवनवीन धोरणे आखणे, त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक होतं। लोकांच्या कल्याणाचे उद्दिष्ट साध्य करायचे होते। थोडक्यात भारताचे एका नव्या विकसित व प्रागतिक देशात रूपांतर करायचं होतं। त्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे, लोककल्याणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे संविधानाने मार्गदर्शक तत्वाद्वारे स्पष्ट केले आहे। राज्याच्या धोरणाचे ते आधार बनवले। प्रत्येक मार्गदर्शक तत्वात राज्याच्या धोरणासाठी एक विषय आहे, त्या विषयाच्या अनुषंगाने नवीन धोरण आखावे अशी अपेक्षा संविधानकारांनी व्यक्त केली आहे। ही सर्व धोरणे एकदम एकाच वेळी राबवायची झाल्यास त्यासाठी खूप आर्थिक पाठबळ लागेल हे संविधानकारांनी जाणले होते। म्हणूनच त्यांनी मार्गदर्शक तत्वे शासनावर मूलभूत हक्कांप्रमाणे बंधनकारक केली नाहीत। राज्यांनी हळूहळू पण ठामपणे त्याची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। पुढचा आहे काही मार्गदर्शक तत्वाची म्हणजे काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्वे आपण पाहणार आहोत। काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्वांमध्ये नंबर 1 आहे शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे। स्त्री व पुरुष असा भेद त्याबाबत करू नये। त्यानंतरचा आहे स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावं। तिसरा लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना करावेत। नंबर 4 पर्यावरणाचे संरक्षण करावे। 5 राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांचे म्हणजे स्मारके, वास्तू यांचे संरक्षण करावे। 6 समाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात। 7 वृद्धापकाळ, अपंगत्व, बेकारी यापासून नागरिकांचे संरक्षण करावे। 8 भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करावा। अशा प्रकारे मार्गदर्शक तत्वे आणि तत्वाचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो। तर मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असं स्वातंत्र्य मिळतं, तर मार्गदर्शक तत्वे ही लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण निर्माण करतात। अर्थात एखादे मार्गदर्शक तत्व शासनाने राबवले नाही तर त्या विरोधात आपल्याला न्यायालयात जाता येत नाही, परंतु विविध मार्गांनी शासनावर दबाव आणून धोरण आखण्याचा आग्रह आपण धरू शकतो। त्यानंतरचा आहे मूलभूत कर्तव्ये। लोकशाहीत नागरिकांवर दुहेरी जबाबदारी असते। एकीकडे त्यांना संविधानाने दिलेल्या हक्कांबाबत जागरूक राहावे लागते, हक्कांवर अयोग्य मर्यादा येणार नाहीत याबाबत दक्ष असावे लागते, तर दुसरीकडे काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात। सर्व भारतीयांचे कल्याण व्हावे आणि संविधानाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यातून अनेक तरतुदी केल्या आहेत, परंतु नागरिक त्याची मूलभूत कर्तव्ये जोपर्यंत पार पाडत नाही तोपर्यंत शासनाने केलेल्या सुधारणांचे लाभ सर्वांना मिळत नाही। उदाहरण म्हणजे स्वच्छ भारत अभियानाखाली शासनाने स्वच्छतेचे अनेक उपक्रम राबवले, परंतु सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करण्याच्या सवयी लोकांनी बदलल्या पाहिजेत।
भारतीय नागरिकांना आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव व्हावी म्हणून संविधानात मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये पुढीलप्रमाणे आहेत. प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे, संविधानातील आदर्शाचा, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा, स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शाचं काय करावं, पालन करावे. दुसरं आहे देशाचे सार्वभौमत्व, एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे. 3. आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी. 4. सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा. 5. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारसांचे जतन करावे. 6. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे, सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी. 7. आहे वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाणवावी. त्यानंतरचं आहे सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे, हिंसेचा त्याग करावा आणि देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्च तत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा. पुढचा आहे 6 ते 14 वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्यावेत. अशा प्रकारे आपण मूलभूत कर्तव्ये पाहत असतो. तर तुम्हाला काय वाटते म्हणून इथं काही प्रश्न सुद्धा त्यांनी विचारलेले आहेत. 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुला-मुलींना प्राथमिक शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे. या वयोगटातील सर्व मुले-मुली शाळेत असणं आवश्यक आहे. तरीही अनेक कारणांनी मुले-मुली शाळेत जाऊ शकत नाही. आई वडिलांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांना काम करावे लागते. अशा मुलांना शाळेत आणण्याचा आग्रह धरणे हे त्याच्यावर अन्याय करणार आहे असे तुम्हाला वाटते का? हे तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता. नक्कीच नाही, त्यांना काहीतरी सवलत द्यायला पाहिजे आणि रात्रशाळा वगैरे शासनाने उपलब्ध केलेल्या आहेत, साखर शाळा आहे. अशा प्रकारे कुठल्या ना कुठल्या मार्गातून त्यांचंही शिक्षण व्हावं यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे असं आपण आपलं मत व्यक्त करू शकतो. भारतीय संविधानाच्या उद्दिष्टांची व वैशिष्ट्यांची ओळख आपल्याला या पाठ्यपुस्तकातील सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये झाली आहे. भारतीय नागरिकांचे हक्क, त्या हक्कांना असणारे संरक्षण याचीही विचार आपण केला. आपली मूलभूत कर्तव्ये कोणती आहेत हे आपल्याला समजले. पुढील वर्षी आपण आपल्या देशातील राजकारभार कसा चालवला जातो याचा अभ्यास करणार आहोत. तर इथे आपला प्रकरण संपतो. मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये याचा अभ्यास आपण या पाठामध्ये केलेला आहोत. धन्यवाद.